रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। लाडक्या बहिणींना जादा आर्थिक मदत देण्याचा सरकारचा विचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतो, असं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सन्मान निधी म्हणून मिळणारे 10,000 रुपये दरवर्षी मिळावेत अशी विनंती महिलांनी केली आहे। त्यांच्या मागणीचा विचार करू असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे। लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे, असं धुणी-भांडी करणाऱ्या महिला सांगतात। ही योजना कधीही बंद होणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी-भांडी काम करणाऱ्या 20 महिलांना रसिकाश्रय या संस्थेने जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घालून दिली। यावेळी अनेक महिलांनी आपली व्यथा मांडली आहे। भांडी घासून मिळणाऱ्या 500 रुपयात कुटुंब कसं चालायचं याचा प्रश्न होता, पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्हाला आधार मिळाला, असं एका वृद्ध महिलेने सांगितले। हे सांगत असताना त्या महिलेचा कंठ दाटून आल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे। लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतो, असं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। सन्मान निधी म्हणून मिळणारे 10,000 रुपये दरवर्षी मिळावेत अशी विनंती महिलांनी केली आहे। त्यांच्या मागणीचा विचार करू असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले।